सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे। एकनाथ शिंदेंचे आमदार मंत्री उद्धव ठाकरेंना सोडून आम्ही अखेर खूप मोठी चूक केली, ढसाढसा रडले मित्रांनो। महाराष्ट्राच्या राजकारणातून या मंत्र्यांना, या अंमलास सगळ्यात मोठा झटका। भारतीय जनता पार्टीने अखेर जागा दाखवण्यास केली सुरुवात। तर उद्धव ठाकरे हेच खरे नेते होते। जर उद्धव ठाकरे आज असते तर आमच्यावरती ही वेळ आली नसती। आमदारांसह मंत्री देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने। मित्रांनो, देशात काय घडतंय? महाराष्ट्राचं राजकारण सध्या कॅप्टन अशोक खरात याच्याशी संबंधित जे प्रकरण बाहेर येत आहे, त्या प्रकरणाशी वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींचा संपर्क आलाय। त्यांची चौकशी सुरू असतानाच आता मात्र शिंदेच्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं बंड होतंय का? आणि कोण मंत्री, कोण आमदार आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कंटाळले आहेत आणि राज्यात नेमकं पुढील 8 दिवसांमध्ये काय घडतंय याची सगळ्यात मोठी खबरबात सध्या आपल्यापर्यंत पोहोचलीय। मित्रांनो, जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट। भारतीय जनता पार्टीने बरोबर कार्यक्रम करण्यास सुरुवात केलीय। पहिल्यांदा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला। अजित पवार गडाला पहिला मोठा धक्का देत आता बारी आलीय ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दीपक केसरकर यांची आणि अनेक शिंदे सेनेचे आमदार या प्रकरणाशी संबंधित असल्याची सध्या सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे। भारतीय जनता पार्टी या प्रकरणावरती आपला सगळ्यात मोठा डाव खेळत असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे आपण हे प्रकरण चालू असतानाच आपण जर साताऱ्यामध्ये पाहिलं तर साताऱ्यामध्ये शिंदेच्या मंत्र्यांना मारहाण केली ती भाजपच्या कार्यकर्त्यांनी। मंत्र्याला मारहाण करण्या इतपत जर प्रकरण जात असेल तर उद्धव ठाकरेंची शिवसेना लाखपटीने बरी होती। इथे मात्र आपण देखील आता सुरक्षित नसल्याची भावना शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली। फरक स्पष्ट आहे, तुम्हीच ठरवा खरी शिवसेना कोणती। शिवसेना नेते अंबादास दानवेंनी सध्या त्यांच्याकडे कुठलाही पद नसताना संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे सदस्य बोलायचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या नेत्याचं कानफाट फोडलं होतं, कॉलर बघाली होती आणि कानाखाली तास वाजवली होती। ही खरी शिवसेना स्वतःकडे एक चांगल्या खात्याचा मंत्री व त्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असताना सुद्धा शंभूराज देसाई भाजप कार्यकर्त्याकडून धक्काबुक्की करताना होते व त्यांचा हात फ्रॅक्चर होतो इथपर्यंत की हाताला बँडेज पट्ट्या लागतात इथपर्यंत भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन पालकमंत्र्यांच्या अंगावरती जाऊ शकतात। म्हणजे शिंदेसेना सध्या सरकारमध्ये आहे की शिंदेसेना विरोधात आहे, अशा प्रकारचं प्रकरण शिंदेच्याच आमदारांना आता पटत नाहीये। खरंच शंभूराज आज खऱ्या शिवसेनेत असते तर भाजपवाल्यांनी धक्काबुक्की करण्याची हिंमत केलीच नसती, असा उपरोधिक टोला शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी केलाय। त्यामुळे शंभूराज देसाई यांना आता नक्कीच उद्धव ठाकरे आठवले असतील। उद्धव ठाकरेंचा जो दिलदारपणा आणि जे ठाकरेंचा ब्रँड होता तो ठाकरेंच्या ब्रँडला भाजपा कायमस्वरूपी दडकून होती। मात्र शिंदेंच्या कालावधीमध्ये मंत्र्यांना जर मार होत असेल तर मात्र आपला पक्ष आहे की काय, असं सध्या संशय त्यांच्याच नेत्यांना येऊ लागलाय। एकंदरीत मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या 2 वेगवेगळे प्रकरण आहेत। शिंदे सेनेला सोडून 7 जिल्हा परिषदेवरती भाजपने त्यांना बाजूला सोडून इतर पक्षासोबत युती करून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुसरीकडे शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या चौकशांना आता देवेंद्र फडणवीस हिरवा कंदील लावतायत। म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस यांनी आता मात्र राजकीय गेम करण्यास सुरुवात केली असून या गेमचे पाठी कोण होतायत, कोणाकोणाला आता सगळ्यात मोठा झटका बसतोय ते सुरुवातपासून समजल्याच पाहिजे। सध्या मात्र महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी झाल्यानंतर जी सगळी महाराष्ट्राची जी राजकीय वाटचाल सुरू झाली ही नेमकी कशी आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही। भारतीय जनता पार्टीचा या प्रकरणामध्ये एकही नेता, एकही पदाधिकारी आढळत नाही। नेमकं हे काय चाललंय मित्रांनो? तर इथे मात्र सत्ताधारी पक्ष 2 पक्षातील नेते मात्र इथे अडकलेत आणि त्यांना बाहेर काढण्याची भाजपची जोरदार तयारी असल्याचं यावरून सध्या तयार होतंय। पुढचा नंबर कोणाचा हे आपणाला लवकरच समजेल, मात्र शिंदेगडाची धाकधूक वाढली हे मात्र नक्की। धन्यवाद। जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी सगळ्यात मोठी अपडेट मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून या बातमीने मात्र आता सगळ्यांचीच पोलखोल केली असून राज्याच्या राजकारणात 9 मंत्र्यांची नावं अखेर आली समोर। मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये अशोक खरात या फाईलमुळे राज्यातील बरे राजकारणी आता मात्र प्रचंड मोठ्या संकटात। उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा निर्णय आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अखेर झाली चौकशीला सुरुवात। भाजपने मुद्दा म्हणून घडून आणलेलं राजकारण आहे का? मित्रांनो, काय घडते चर्चा पाठीमागे? मित्रांनो, काही दिवसांपूर्वीचा महाराष्ट्रातील नेत्यांचे असलेले दौरे, त्यानंतर अशोक खरात यांचं संपूर्ण बाहेर आलेलं प्रकरण आणि इकडे मात्र सापडलेले काही नेते अधिकारी आणि इकडे सरकारमधून शिंदे गट आणि अजित पवार यांना बदनाम करण्याची झालेली प्रक्रिया सुरू। या सगळ्या घडामोडींमुळे भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याचं नाव या सगळ्या प्रकारामध्ये कुठेही आपणाला दिसत नाही। मित्रांनो, यामध्ये आपण जर पाहिलं तर या अशोक खरात याला भेटणारे अनेक नेते यामुळे मात्र फडणवीस सरकार संकटामध्ये आले।
रुपालीताई चाकणकर या फक्त निमित्त आहेत. या पाठीमागे बडे बडे नेते आता सोमवारपासून कामाला लागतील आणि त्यांचे देखील राजीनामे समोर येतील, असा दावा काँग्रेसचे वडवार यांनी केला आहे. संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे विद्यमान सरकारमधील काही मंत्री आहेत ते देखील या भोंगू बाबाच्या नादी लागून त्यांनी देखील सरकारची प्रतिमा मलिन केली असून ते देखील दोषी आहेत. त्यांचे देखील राजीनामे यायला हवेत. मित्रांनो, यामध्ये बड्या नेत्यांची नावं आता समोर येऊ लागली आहेत. आपण जर फोटो पाहिले तर विद्यमान महाराष्ट्र सरकारमधील बडे नेते या कॅप्टन खरातशी संबंधित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यामुळे महाराष्ट्राचा राजकारण पुढच्या आठवड्यामध्ये अतिशय मोठा रंग घेईल अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन लागलीच हा तावर्त मुद्दा लागू केला आणि पत्रकार परिषदेमध्ये सरकारच्या बहुतांश मंत्र्यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी सगळं बाहेर येऊन ज्या नेत्यांनी तिथे भेटी दिल्यात, जे त्या भोंबाचे भक्त आहेत, त्या सगळ्यांची चौकशी करा, असं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष इशारा दिलाय. यामुळे आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामागे प्रचंड आक्रमक होणार असल्याची सध्या शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेचे बडे नेते आता या सगळ्या प्रकारावरती आता बोलू लागल्याने शिंदे गडाची आणि अजित पवार गडाची मात्र अडचण पुरती वाढू लागली आहे. भाजपला देखील हेच होतं, कारण की भाजपच्या पुढे दोन्ही पक्ष चालले होते आणि भाजपाने जाणून बुजून हे प्रकरण बाहेर काढत त्यांच्या नावाच्या पाठीमागं सगळे प्रकरण लावले का, असा संशयाचा धूर आता येऊ लागलाय. मित्रांनो, एकंदरीत या राजकीय खेळीमध्ये भाजपाचा हात आहे का? सगळी प्रकरणं हळू बाहेर येत आहेत. मग आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या बऱ्या नेत्यांची चौकशी होणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता सगळ्यांसमोर लागवतोय. मित्रांनो, नेमकं काय घडतंय आगामी काळामध्ये? भारतीय जनता पार्टी बघत सगळ्या सोबतच्या पक्षातील नेत्यांना कामाला लावते का? त्यांचे राजीनामे घेणार का? आता SIT चौकशीमध्ये बड्या नेत्यांची नावं बाहेर येतील, त्यांची चौकशी फेरे लागतील. तेव्हा मात्र उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी जे आरोप केले होते त्या आरोपांवरती सरकार गंभीरपणे विचार करून सगळ्या चौकशा लावून मंत्र्यांचे राजीनामे घेईल का, हे आता लवकरच समजेल. परंतु मित्रांनो, सध्या मात्र या फोटोमध्ये विखे पाटील, दीपक केसरकर, त्यानंतर सुनील टेटकरे, एकनाथ शिंदे या बड्या नेत्यांची नावं आता समोर येऊ लागली आहेत. यामुळे आगामी काळामध्ये नेमका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री या नात्याने ते आता कोणते आदेश देतील ते आता लवकरच समजेल. परंतु ही चौकशी झाली पाहिजे असे ठाकरेंच्या शिवसेनेची एकमुखी मागणी फडणवीस मालिकात ऐकतील का, ते लवकरच समजेल. देशाच्या राजकारणाला हादरवून सोडणारी आणि तेवढीच महत्त्वपूर्ण बातमी आता समोर येत आहे. या बातमीने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून निघालंय. महाराष्ट्रातील मुख्य राजकारणी नेते आणि मुख्य असे खूप मोठे अधिकारी हे आता कॅप्टन अशोक खरातच्या जाळ्यात सापडले आहेत आणि अखेर अशोक खरातचा काटा काढण्यात देवेंद्र फडणवीस यांना मोठं यश आलंय. परंतु मित्रांनो, कोण आहेत कॅप्टन खरातचे ते 9 मंत्रीभक्त? त्यांची देखील आता नावे समोर आली पाहिजेत. महाराष्ट्र ती नावं विचारतोय. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या फाईलमुळे संपूर्ण राज्यभरामध्ये गेले 2 दिवस सगळीकडेच गदारोल माजवला जात आहे, तो कॅप्टन खरात याचे महाराष्ट्रातील भक्त कोण आहेत आणि नेते कोण आहेत, कोणकोणते अधिकारी, IAS अधिकारी देखील त्याचे भक्त आहेत, त्यांच्या नावाची कुंडलीच आता बाहेर आली पाहिजे, असा थेट इशारा संजय राऊत यांनी देखील आता नावासह फोटो देखील सांगितले आहेत. मित्रांनो, आपणाला देखील सध्या माहीत आहे की कोणाकोणासोबत अशोक खरात यांचे फोटो बाहेर आले आहेत. सोशल मीडियावरती कॅप्टन अशोक खरात याचे वेगवेगळे फोटो आता वेगवेगळ्या नेत्यांसोबत बाहेर आले आहेत. ते नेते भारतीय जनता पार्टीचे नसून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, अजित पवार गट यांच्या राष्ट्रवादीचे तसेच इतर काही पक्षांच्या नेत्यांचे फोटो आलेले आहेत. मग ते नेते कोण? ही सगळ्यात मोठी अपडेट सध्या महाराष्ट्राला हवी आहे. ज्यांच्यासोबत ॲडव्होकेट कॅप्टन खरात यांनी फोटो काढले आहेत त्यांचे भक्त कोण आहेत, असं संजय राऊत यांनी थेट नावच बाहेर काढली. आणि मित्रांनो, ती नावं बाहेर आल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण मात्र आता सगळीकडेच वेगळ्या वळणावरती जाणार असून सरकार पडणार, मंत्री देखील राजीनामा देणार, अशा प्रकारच्या चर्चांना आता उधार आलंय. त्यामध्ये मित्रांनो, पहिलं नाव येतं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे. हे मुख्यमंत्री असताना ते एकदा कॅप्टन अशोक खरात यांच्या भेटीसाठी गेले होते, त्यामुळे त्यांचा देखील फोटो सध्या व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचा देखील फोटो कॅप्टन खरात यांच्यासोबत आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो कॅप्टन खरात यांच्यासोबत आहे. देशाचे गृहमंत्री असणारे अमित शहा यांच्यासोबत देखील बसून एका विषयावरती चर्चा
चर्चा करताना त्यांचा फोटो आहे. त्यानंतर रुपाली चाकणकर यांचा जो कालच राजीनामा झाला आहे त्यांचा देखील फोटो त्यांच्यासोबत आहे. त्यानंतर दीपक केसरकर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री असणारे दीपक केसरकर यांच्याही फोटोने आता खळबळ उडून दिली आहे. त्याचवेळी सुनील तटकरे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष असणारे आहेत. यांच्याही फोटोने मात्र आता सगळीकडेच खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार असणारे नार्वेकर यांचा देखील फोटो आता या कॅप्टन अशोक खरात यांच्यासोबत असल्यामुळे सगळीकडे चर्चा आले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, विद्यमान मंत्री यांच्याही फोटोने सगळीकडे चर्चा आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता कुणाकुणाचे राजीनामे होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यामुळे सरकार कोसळणार का, ही आता बातमी लवकरच सगळ्यांसमोर येईल. याबद्दल आपणास काय वाटतंय? सरकार कोसळेल का? या सगळ्यांनी राजीनामे द्यावेत का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.